संताचे संगती मनोमागे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगी आ साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. रामकृष्ण हरी. रामदासांनी जे सांगितलं की या सगळ्या जगात तर रामच भरलाय, इथे द्वैताचं बंधन संपतं बघा. तो वेगळा मी वेगळा हे बंधन उरत नाही. इथे आपणच सगळे होऊन जातो. तुम्ही तो एक फोटो बघितलाय का? बऱ्याच वेळेला व्हायरल झालाय बघा सोशल मीडियावर. त्यात भगवान कृष्ण काठावरती आहेत आणि राधा प्रतिबिंब दिसतंय आणि एक ओळ त्याच्यावरती आली आहे. ती ओळ अशी आहे, अद्वैताची साक्ष याहुनी, असेल कुठली सांगा, काठावरती दिसेल राधा, पाण्यातील श्रीरंगा. म्हणजे काठावरती श्रीरंग बसलाय, त्याला पाण्यात राधा दिसतेय, पण कवितेच्या ओळी मात्र भलतच काहीतरी सांगतायत. त्या ओळी म्हणतायत काठावरती दिसेल राधा, पाण्यातील श्रीरंगा. याला म्हणायचं अद्वैत. अद्वैताची साक्ष याउनी, असेल कुठली सांगा. दुसरं काहीच नाही, तो आहे सगळा. मी कोण आहे तर मी ब्रह्म आहे, हा कोण आहे तर हा ब्रह्म आहे, तो कोण आहे तर तो ब्रह्म आहे. तोच आहे. प्रत्येकात चराचरात तोच व्यापलेला आहे. तोच व्यापलेला आहे. आठवतंय भगवान श्रीकृष्णांची एकदा गंमत करावी वाटली ब्रह्मदेवाला. म्हणजे मी श्रेष्ठ आहे आणि मी काहीही करू शकतो या भ्रमात सगळ्या गोपिकांना ब्रह्मदेवांनी ओढून आपल्याकडे घेतलं, लपवून ठेवलं. आणि भगवंतांनी अख्खी प्रतिसृष्टी निर्माण केली. अख्खी प्रतिसृष्टी. आणि त्यात प्रत्येकात भगवंत होते. प्रत्येकात गोपिका भगवंत, गाई भगवंत, श्वान भगवंत, ते त्यांचे मित्र भगवंत, आणि प्रत्येकाच्या रूपात तो भरलेला. काही विलक्षण दिवस असतील ना ते गोकुळातले. आणि जेव्हा ही प्रतिसृष्टी बघून काही दिवस, काही महिने काहीच घडलं नाही हे कळल्यावर ब्रह्मदेवाला आपली चूक कळली. ते म्हणाले, देवा काय हे? ते म्हणाले, अरे तुला वाटतंय तू ब्रह्मदेव आहेस, पण सगळ्यात मी भरलेलो आहे. तुझ्यात सुद्धा मीच आहे. मीच चालक आहे, मीच पालक आहे आणि मीच मालक आहे. दुसरं काही नाही, लक्षात ठेवायचं. इथे अद्वैत संपतं, इथे द्वैत संपतं, इथे अद्वैत सुरू होतं. आणि हेच अद्वैत खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ रामदासांनी सांगितलं, अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही. अगा जे झालेची नाही. या तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज फार छान बोलतात. ते म्हणतात, विठ्ठल हा चित्ती गोड लागे गीती, आम्हा विठ्ठल जीवन टाळच पळिया धन. आम्हा विठ्ठल जीवन, आणि धन काय? टाळची पळ्या. हेच आमचं धन आहे, बाकी काय नाही. त्याच्या नामाची गोडीच एवढी आहे, गोडीच एवढी आहे की बस, बाकी काही शिल्लक राहत नाही, काही उरत नाही. शांतीब्रह्म एकनाथांनी सुद्धा खूप छान सांगितलंय, नामामृत गोडी वैष्णव जाणती. नामामृत गोडी वैष्णव जाणती, येर चडफडती. बाकीचे सगळे चडफडत असतात, बाकी काहीच होत नाही. ते बाकीच्यांना काही कळत नाही, वैष्णवांना कळते. मग बाकीचे चरफडणारे वेगळे आणि वैष्णव वेगळे असं असेल तर वैष्णव कोण? कळलं पाहिजे ना, वैष्णव कोण? मग वैष्णवाविषयी माऊलीच फार छान सांगतात, वैष्णव म्हणोतया अवघी देवावरी माया. एक 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 कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे. वैष्णव कोण आहे? वैष्णव म्हणोतया अवघी देवावरी माया. बस, बाकी काहीच नाही, सगळी माया देवावर आहे. ज्याची माया देवावरती असते त्या वैष्णवांच्यासाठी नाम अमृत असतं.
त्याचं धन टाळ चिपळे असतं, कारण ते नाम घेण्यासाठी मदत करतं. देवावरी माया असलेला वैष्णव, अशा वैष्णवाला नामामृतात गोडी लागते. ही नामामृतातली गोडी त्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जाते. त्याला त्याच्या चित्ती विठ्ठल असतो. तो त्याच्या गीतातही वास करून असतो. तो त्याचं जीवन बनून जातो आणि त्या विठ्ठलाच्या, देवाच्या, रामाच्या, कृष्णाच्या शिवाय, रामकृष्ण हरीच्या शिवाय त्याला दुसरं काहीही दिसत नाही. दुसरं काहीही दिसत नाही. हा असतो वैष्णव. हा असतो वैष्णव. म्हणून ते गाणं आलं, वैष्णव जन तो तेने कहिये जो पीड पराये जानो रे. देवालाच दुसऱ्याची पीड कळते ना. देवालाच दुसऱ्याची पीड कळते, पीडा कळते. आपल्यात ईश्वरी अंश असेल तर आपल्याला दुसऱ्याच्या वेदना समजतात आणि दूर करण्याचा प्रयत्न करतो. 2-3 उदाहरणं खूप सुरेख आहेत बघा. असा वैष्णव असेल ना तर तो लोकांची दुःख दूर करतो. ताकद प्रचंड आहे वैष्णवाची, ताकद प्रचंड आहे. प्रल्हाद आहे ना, काय होतं प्रल्हादाकडं? नारायण नारायण, दुसरं काहीच नाही. बाप म्हणायचं म्हणू नकोस नारायण, नारायण नारायण. अरे त्या नारायणात काय पडलंय? नारायण नारायण. याला हत्तीच्या पायाखाली द्या रे, नारायण नारायण. याला तेलात तळा, याला कड्यावरून फेकून द्या, कशातही करा, मारा याला, याला त्या होलिकेत भस्म करून टाका, याचं आपलं नारायण नारायण. याचा नारायण नारायण जाप संपत नाहीये. अहो, जितक्या वेळेला प्रल्हाद नारायण नारायण म्हणायचा ना, तितक्या वेळेला तो नारायण नारायण म्हणायचा हिरण्यकशिपू. जे तुम्हाला आम्हाला जमलं नाही ना, ते हिरण्यकशिपूला जमलं. ते हिरण्यकशिपूला जमलं. प्रल्हादाच्या 60 अवतार घेतला, पण हिरण्यकशिपूला मांडीवर घेऊन गेला. हो, काय कमाल आहे ना. प्रल्हादाला दर्शन दिलं, प्रल्हादाचं रक्षण केलं, पण मोक्ष हिरण्यकशिपूला दिला. आहे ना. आला कोणासाठी? प्रल्हादाच्यासाठी, हिरण्यकशिपूला मारायला. भगवंतानं मांडीवर घेऊन जीव संपवावा. अहो, काय काय पुण्य असेल ना. या जन्मी काय केलंय ते केलंय, वाईट बोलला असेल, पण म्हणताना नारायण नारायण म्हटलंच आहे. रामनामाचं धन आहे ते, हे हरिभक्तीचं धन आहे, त्याला ते मिळालं. रावण बघता का? रावण, श्रीराम मत कहो, आपण किती वेळा ऐकलंय सिरियल मध्ये. काय लावलंय राम राम, कोण हा राम, रावण म्हणत राहायचा इतक्या वेळेला सीतेला, अगं विसर तुझ्या रामाला, तुझा राम काहीच करू शकणार नाही. ते राम 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 इतकं की वनवासातला पुढचा सगळा काळ रावणासाठीच रामानं घातलं. रावण नामाच्या बाणाने रावणाचा मृत्यू यावा. झालं ना कल्याण. बाकीच्यांचं झालंच झालं, रावणाचंही झालं, हिरण्यकशिपूचंही झालं. तो उद्धव, भगवंतानी उद्धव गीता सांगितली. पुढे सगळं ज्ञान या जगातून जाताना उद्धवाच्याकडे देऊन ठेवलं आणि उद्धवाला आधी ज्ञान दिलं गोपिकांच्याकडून या नामस्मरणाचं. त्याला कळलं की आपलं ज्ञान, आपली ज्ञानबाजी, बुवाबाजी काही खरं नाही, काही खरं नाही. कसलं मोठं ज्ञान घेऊन भक्ती काय आहे, देव काय आहे, देव कसा प्राप्त होतो सांगायला तिकडे वृंदावनात पाठवलं गोपिकांच्याकडं. आणि गोपिकांनी यालाच प्रेमवेडा करून परत पाठवला ना. आणि मग त्याला उद्धव गीता समजली. जो भक्ती योग हे सगळं शिकवायला गोपिकांच्याकडे गेला होता, तोच प्रेमभक्ती, नामभक्ती शिकून आला आणि त्याला शेवटी उद्धव गीता भगवंतांनी सांगितली. सगळं ज्ञान उद्धवाच्याकडे दिलं. कधी दिलं? गोपिकांच्याकडून नामस्मरणाचं महत्व कळल्यानंतर दिलं. खरं तर नाम सोपं खूप आहे, खूप सोपं आहे. आम्ही अवघडात जातो. आम्हाला सवय आहे ती अवघडात जाण्याची. कारण अवघडात गेल्याशिवाय आम्हाला कळतच नाही, समजतच नाही. फुकट आम्हाला वाटतं हे फालतू आहे, नाही उपयोगाचं काय. पैसे दिले की आम्हाला वाटतं हे चांगलं आहे. आमचा प्रॉब्लेम हे आहे, आम्हाला अवघडातलं हवं असतं, सोपं नाही. नाम सोपं आहे, पण सर्वांची एक प्रवृत्ती असते अवघडातलं घेण्याची.
त्यामुळं आम्हाला नाम लवकर सापडत नाही, आम्हाला लवकर देव सापडत नाही. विनंती एवढीच आहे की नामाचं महत्व, नामाचं महात्म्य अगाध आहे, सोपं आहे. संत ओळखा, वैष्णव ओळखा, त्याला जीवात्म्यातून त्याची भक्ती करा, तो तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. रामकृष्ण हरी.